धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ झालेल्या दरोड्यातील मास्टर माइंड अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी व त्याचा साथीदार दर्शन भगवान सोनवणे या दोघांना एलसीबीच्या पथकाने शहरातून अटक केली। त्यांच्याकडून 48 लाखाची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांना दिनांक 22 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली। धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील दुर्गेश इम्प्रेस जिनिंगची 1,60,00,000ची रोकड घेऊन जाताना दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली। त्यानंतर चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याजवळील रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले होते। यातील मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा कोळी यांनी हा दरोडा टाकल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली। त्यांनी 4 पथके तयार करून संशयितांच्या मागावर रवाना केले होते। या पथकाने शहरातून अनिल उर्फ बंडा कोळी व त्याचा साथीदार दर्शन सोनवणे या दोघांच्या मुसक्या आवळल्या। त्यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 22 रोजीपर्यंत कोठडी सुनावली। 17 तारीख अंदाजे दोपहरी 1:40 धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुसळी फाटाजवळ एका जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या जबरी चोरीमध्ये 1,60,00,000 रुपयाचा चोरी झाल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने एफआयआर दाखल झाला आणि लोकल एलसीबी टीम आणि धरणगाव पोलीस स्टेशन टीम संयुक्ताने त्यांनी तपास केल्यानंतर 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। दोन्ही आरोपींचं नाव आहे अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी वय 32 वर्ष। दुसऱ्या आरोपींचं नाव आहे दर्शन भगवान सोनवणे वय 29 वर्ष। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्या आणि दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं आतापर्यंत 48 लाख रुपये त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही आरोपींना अजूनही काही गुन्हा केलेला आहे मागील 1 महिन्यामध्ये, असेही देखील निष्पन्न झालं। फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये 1 घरफोडीचा गुन्हा, फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये 2 कार चोरीचा गुन्हे, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 घरफोडीतला गुन्हा, ही अजूनही 4 गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि त्यांच्याकडनं 4 गाडी देखील त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे। ही जे अनिल उर्फ बंडू भगवान कोळीकडनं आधीचं 6 गुन्हा दाखल आहे त्याच्याविरुद्ध आणि दर्शन भगवान सोनवणेच्या विरुद्ध 2 गुन्हा दाखल आहे। अनिल विरुद्ध याच्यापूर्वी पण दरोडा, दारूबंदी आणि मारामारीचे गुन्हा दाखल आहेत। दर्शन विरुद्ध दरोडासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत जे तपासामध्ये 6 आरोपी म्हणून निष्पन्न झाला। 2 आरोपींचा अटक करण्यात आला। आणखी 4 आरोपींसाठी आमचा शोध चालू आहे। आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे। जे 4 आरोपींचा शोधसाठी आमचं टीम एलसीबीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पाठवण्यात आलं। ही 4 आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। सर, नक्की घटना काय होती? घटना नक्की काय होती? ही कॉटन कंपनीचं कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या। दररोज इथं ऍक्सिस बँकमधून मोठ्या रक्कम इथं धरणगावकडे त्यांच्या ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होता। अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू कोळी त्यांना या गोष्टी मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते अशा त्यांना एकदा त्यांनी ऑब्झर्व केलं आणि परत 2-4दा ऑब्झर्व केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि ह्यांच्या डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्यांचा आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेकी केलं कुठे एक्झॅक्टली ही काम करता येईल। रेकी केल्यानंतर ही